जय श्रीराम जय एकविरा मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आवरे सकाळच वाजलेला तर 5:30 निघलो होतो. आम्ही चालले होतो एकविराईच्या दर्शनाला. एकविराईच्या दर्शनाला ते निघलो होतो ना, पोचलो कर्जतला ठाकरे हॉटेलच्या इथं. ना घेतलं वडापाव ना घेतली पोराय ठोक काम. नंतर आणलं भजे काहीच तर खाल्लं. नंतर निघलो तर लगे विनीत बायवर तर माझा अजून झाला नाही. विनीत बायनी खाल्लं 17 पाव कामच दाखवलं. मग जयदाचा मित्राला आदिरा त्याला घेतलो ना निघलो. घाटांची सुरुवात झाली. मंदिराजवळ पाया पडलो ना निघलो. एकविरायच्या दर्शनात गेटात पोचलो ना लगे व्हिडिओ करले. नंतर लगे मंदिरात पोचलो. सोमवार होतं पहिलं श्रावणाचा, गर्दी काय नव्हती. एकविरायचं दर्शन एक नंबर झाला. त्याच्यानंतर लगे वरती चाललो ना लगे पोचलो. लगे चष्मा लावून फोटो बिटो करलं बघ. नंतर लगे घेतले दर्शनासाठी लाईन बिन नव्हती. एकदम VIP पेक्षा भारी दर्शन. पोचलो, दर्शन घेतलं आईचा. त्याच्यानंतर निघलो खाली जासाठी. झरण्यावर निघलो ना, जेव्हा पडलो असतो पण वाचलो. रिक्स नाही घ्यायचे बोलतं. त्याच्यानंतर तन्मय शेटच्या बरोबर करीत निघलो खाली. त्याच्यानंतर लगे पोचलो. लगे इथं दर्शन आईचं घेतलं. परत एक दर्शन लगे निघलो. खायला घेतला. थोडा बोललो खायला घ्यावं. नंतर आईशा विला काही फायदा नाही, जाऊ नका चुत्यागिरी, काही फायदा नाही जाऊन फालतूगिरी एकदम ना बेकार वाटेल तुम्हाला नंतर. त्याच्यामुळे जाऊ नका काय. आम्ही असं टाईमपास फर्स्ट टाईम गेलो बघायला म्हणून. नंतर घाटाचा सुंदर निसर्ग बघत आम्ही इथं उभं होतो. एकदम कडक ना खाली बघा गाड्या किती बारक्या दिसतात. नंतर लोक कर्जतमध्ये पावभाजी खाली. आदिराला सोडलं. आदिराने दिली पप्पी काय माहीत. फुल व्हिडिओ बघायचे असेल तर यूट्यूबला जाणं सबस्क्राईब करा कुलदीप बोईर ब्लॉग. न चला इंस्टाला पण फॉलो करा. भेटू तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.